या ठिकाणी आम्ही मौजा बोरगडी जुनी दलित वस्ती येथील सर्व लोक एका अन्यायाच्या विरोधामध्ये न्यायालयीन जाज मागण्यासाठी आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आलेले आहोत। आमच्या गावामध्ये घरकुलसाठी एक 12 ते 14 घरकुल सरकारनं दिलेले आहेत, परंतु एक अडचण अशी आहे की आमचं जे गाव आहे ते जुनं गाव आहे आणि जुन्या गावामध्ये येण्यासाठी एक 66 फुटाचा रस्ता, एक 1.5 एकर स्मशानभूमीचं रान आणि 1.5 एकरचं गावठाण असं तिथे एक साधारणतः 4-4.5 एकर जागा आहे। परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांना असं वाटते की अगदी पुसद शहरापासून जवळ असलेली जागा कोट्यवधी रुपये किमतीची आहे। एक 12-15 घरांसाठी 20 घरांसाठी ती जागा कशाला ठेवायची, यांना त्रास देऊन यांना जेरीस आणून ती पूर्ण जमीन कोट्यवधी रुपयाची आपल्या घशामध्ये घालण्याच्या प्रयत्नामध्ये तिथले शेतकरी आहेत आणि त्यामुळे ते आम्हाला दररोज तिथं त्रास देतात। आमच्या जे बाया असतात सकाळी तिथं गव्हर्नमेंटच्या रिकाम्या जागेमध्ये शौचालयाला जेव्हा जातात तर तेव्हा अक्षरशः तिथं बॅटरी घेऊन खुर्ची घेऊन त्यांचे माणसं तिथं बसतात, बरोबर आहे, आणि लाईट सुद्धा लावतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की घरकुलाचं सामान गावामध्ये आणून देण्यासाठी आमचा पुराणा रस्ता मागून गेला होता, म्हणजे मागच्या वेळा वाहून गेला होता, हे सर्वांनाच माहीत आहे। परंतु जे प्रचलित रस्ता सध्या सर्वे नंबर 35 मधून पडलेला आहे, तर त्या रस्तासुद्धा काल त्या शेतकऱ्यांना अक्षरशः नांगरून आमचं घरकुलचं सामान येण्यासाठी अडकावा निर्माण केलेला आहे। एकीकडे शासन म्हणत आहे की लवकर घरकुल बांधा, ग्रामसेवक साहेब तगादा लावत आहेत की लवकर तुम्ही बांधा, तुमचे दुसरे हप्ते टाकायचे, आणि अशा ठिकाणी आमची तिथं अडवणूक होत आहे। आणि अशा प्रकारची अडवणूक जर झाली तर निश्चितच आम्ही तिथं घरकुल बांधू शकणार नाहीत। आणि या लोकांचा वाईट उद्देश असा आहे की ते सगळ्यांना ताब्यात घ्यायचा आहे। आमचा रस्ता सुद्धा ताराचं काटेरी कुंपण करून बंद केलेला आहे। आणि गेल्या 2 वर्षा अगोदर या ठिकाणी खूप मोठी भांडणं झाली होती, खूप साऱ्या पोलीस केसेस झाल्या होत्या आणि त्यावेळेला आम्हाला सरकारनं पूर्ण मोजून देऊन आमचं डिमार्केशन करून दिलं होतं। परंतु या लोकांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलं। ग्रामपंचायतकडे पोल वगैरे सगळं आले होतं, पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी न रवल्यामुळे हा प्रश्न पुन्हा उद्भवलेला आहे। तर आम्ही उपविभागीय अधिकारी साहेबांना आपल्या माध्यमातून हे सांगायला आलो, त्यांना एक जाहीर निवेदन आम्ही दिलं आता की साहेब या संदर्भामध्ये जायमुखेची पाहणी, तिथे येऊन प्रत्यक्ष आमचं म्हणणं खरं आहे की नाही याची पाहणी करा आणि पाहणी केल्यानंतर तुम्हाला संबंधितावर तुम्ही दोषारोपण करा आणि आमचा रस्ता आणि आमची तेवढी मोठी सरकारी जागा मोकळी करून द्या। या पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही तिथं आलो आणि आमचं जे राहणं आहे अत्यंत नरकमय तिथं झालेलं आहे। जर तुम्ही 19 तारखेपर्यंत, त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलं साहेबांना अगदी नम्रतेनं की साहेब या संदर्भामध्ये 19 तारखेपर्यंत आपल्या यंत्रणेमार्फत, आज 13 तारीख आहे, 6 दिवसामध्ये आपण तिथं नजूलची यंत्रणा असेल, तहसीलचे असेल, हे पाठवा आणि सत्याचं खातरजमा करा। आम्ही दोषी असल्यास आम्हाला आमच्यावर कारवाई करा, परंतु ते दोषी असल्यास त्यांच्यावर कार्यवाही करा आणि आमचं जे सरकारी जमीन आहे ते मोकळी करा। असं जर आपण नाही केल्यास आम्हाला तिथं राहणं सुद्धा नरकयातना होत आहेत। त्यामुळे आम्ही इथंच या कार्यालयाच्या समोर येऊन 19 तारखेला सर्वजण जाहीररित्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आत्मदहन करणार आहोत, बरोबर आहे। तर या पद्धतीचं आम्ही साहेबांना अल्टिमेटम दिलेला आहे आणि विनम्रतेची विनंती केलेली आहे। यासाठी आम्ही इथं आलो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सरकारच्या कानावर आम्ही घालू इच्छितो।